नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी काही मी अपडेट तुम्हाला द्यायची आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ स्पेशली बनवला आहे। तर बघा, या ठिकाणी तुमच्याजवळ जर कावेरी असेल, RIR, सोनाली, गावठी किंवा डीपी क्रॉस किंवा मग कडकनाथ, बरोबर, म्हणजे ज्या पण कावेरी जातीच्या क्रॉस ब्रीड आहेत किंवा ओरिजिनल गावठी कोंबडीच्या क्रॉस जाती आहेत किंवा प्युअर गावठी कोंबड्या असतील, अशा जेवढ्या पण तुमच्याकडे गावरान पद्धतीच्या कोंबड्या असेल किंवा कोंबडीचे पिल्ले असतील, या ठिकाणी एक लिमिट आहे, 15 दिवसांच्या पुढील पिल्लू पाहिजे। काय 15 दिवसांच्या पुढचं पिल्लू पाहिजे। आणि जर कोंबडी असेल तर या ठिकाणी कोंबडीचं वजन 1 किलोच्या पुढं पाहिजे। अशाच कोंबड्या या ठिकाणी घेतल्या जातील। आता जागेवर येऊन पिल्लं घेतली जातील तर कशा प्रकारे, जर या ठिकाणी तुमच्याकडे 10च्या वरती जर कोंबड्या असेल किंवा 30-40 किंवा 50च्या पुढं जर पिल्ले असाल तरच या ठिकाणी जागेवर येऊन पिल्ले घेतले जातील, बरोबर। आता जर आपण किंमत बघाल तर किंमत या ठिकाणी मी तुम्हाला सरासरी सांगितलेली आहे 300 ते 500 रुपये। आता जर 300 ते 500 रुपये का बरं, म्हणजे इतका डिफरन्स का बरं, तर बघा, काही कोंबड्या जर काही प्युअर जातीच्या असतील तर त्यांची किंमत जास्त भेटू शकते। काही या ठिकाणी क्रॉस ब्रीड आहे तर त्यांचे 300च्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त भेटू शकते। सोबतच या ठिकाणी तुमची कोंबडी कशी आहे, तुमच्या कोंबडीचं वजन कसं आहे किंवा त्यांना काही रोग आहे का। आम्ही असं नाही की नेहमी निरोगीच कोंबड्या घेतो, थोडाफार त्यांना छोटा मोठा जर आजार असेल किंवा मग त्या ठिकाणी पंख वगैरे गळालेले असतात, असं काही जर असेल तर त्याही कोंबड्या घेतो, पण त्यांना बाकीच्या कोंबड्यांच्या तुलनेमध्ये या ठिकाणी तुम्हाला आम्ही कमी रेट देऊ। आणि दुसरी गोष्ट, महिन्याचे पिल्ले, तर बघा, या ठिकाणी जे काही पिल्ले आहेत या ठिकाणी आम्ही 100 ते 150 रुपयाच्या आसपास महिन्याची पिल्ले या ठिकाणी घेऊ। पण त्या अगोदर या ठिकाणी तुम्ही आम्हाला खात्रीशीर पिल्ले दिली पाहिजे। म्हणजे जर तुम्ही कावेरीचे सांगतायत तर आम्हाला कावेरीचेच भेटले पाहिजे, जर तुम्ही सोनाली सांगताय तर सोनालीच दिले पाहिजे, किंवा डीपी क्रॉस सांगताय तर डीपी क्रॉस, किंवा गावठी असेल तर गावठीच, बरोबर। नाहीतर मग काय करशाल, 4 कावेरीचे, 4 IRचे, 4 सोनालीचे, किंवा मिक्स असेल, किंवा मग कावेरी सांगशाल RIR देशाल, किंवा गावठी सांगशाल कावेरी सांगशाल गावठी, तर असं चालणार नाही। कारण की आम्ही जे तुमच्याकडून पिल्लं घेऊ तर या ठिकाणी आमची जेव्हा गाडी येईल किंवा आमचा जो क्लायंट येईल तुमच्याकडं तुमचे पिल्ले घेण्यासाठी, तेव्हा त्याला कदाचित त्यासोबत जे नवीन लोक असतील तर त्यांना त्या ब्रीड्सबद्दल माहिती नसली तर ते डायरेक्ट तुमच्याकडून कुरिअर घेऊन येणार किंवा पिल्लं घेऊन येणार। आमच्या फार्मवर आल्यानंतर आम्हाला या ठिकाणी समजेल की कोणत्या जातीची आहे, बरोबर। त्यामुळे तुम्ही स्वतःहून देताना चांगल्या प्रकारचे किंवा ते जी ब्रीड सांगताय ती ब्रीडचेच पिल्ले द्या, कारण की आपल्याला व्यवहार करायला पण त्याप्रमाणे व्यवहार करता येईल। आणि आमचे जे पैसे असतील त्या ठिकाणी पैसे तुम्हाला रोख भेटून जाणार आहे। यामध्ये अजिबात असं नाही की पिल्लं घेऊन जाणार आणि नंतर पैसे देणार। तुम्हाला रोख ज्या वेळेस तुमच्या जागेवरती पिल्लं घेऊन जागेवरती गाडी निघायच्या आधी तुम्हाला तुमच्या हातात पैसे देऊन टाकणार। पेमेंट ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, कॅश असेल, सर्व प्रकारे आम्ही देणार। सोबतच या ठिकाणी जर बघायचं गेलं तर आम्ही कोणत्याही प्रकारचा तुम्हाला ॲडव्हान्स देणार नाही, बरोबर। आणि खूप महत्त्वाचे म्हणजे, आणि सोबतच बघा, आता आपण ह्या चॅनलमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे, तर आमची विनंती आहे तुम्हाला की आत्ताच्या आता आपल्या चॅनलला या ठिकाणी आधी तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, मग आपण पुढच्या गोष्टीकडे बघूया किंवा पुढची डिटेल आपण बघणार आहोत। पण त्या अगोदर आपण सर्वांनी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे पुढची अपडेट किंवा नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। कारण की आपण असे शेतीसंबंधी व्हिडिओ या ठिकाणी नेहमी आणत असतो। आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर या ठिकाणी लाईक करा। आता बघा, ह्या ज्या आपण कोंबडी किंवा कोंबड्या असेल, महिन्याभराची पिल्ले असेल, तर त्यांची वेगवेगळ्या प्रकारे आपण यांची किंमत कमी जास्त असू शकते। सोबतच आम्ही जागेवरनं येऊन पिल्लं घेऊ, पण यामध्ये एक अट आहे की जर तुम्ही म्हणाल की आम्हाला उद्याच पिल्लं विकायची आहेत तर या ठिकाणी असं होणार नाही। तुम्ही आम्हाला सांगा, आमची गाडी जेव्हा तुमच्या एरियामध्ये येईल, आमच्या गाड्या ऑल महाराष्ट्रभर फिरत असतात, पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आमचे पिल्लं असेल किंवा आमची जी गाडी आहे फार्मची तर ती ऑल महाराष्ट्र फिरत असते, बरोबर। त्यामुळे काय, तर आमची म्हणजे महिन्याभरात एक तरी चक्कर तुमच्या जिल्ह्यामध्ये होणारच आहे, असं समजून चाला। त्यामुळे काय, आमची गाडी जेव्हा तुमच्या इकडे येईल
त्यासोबतच रिटर्नमध्ये तुमच्याकडचे पिल्ले देखील घेऊन जाईल। त्यामुळे काय करायचं आहे, ज्यांना कोणाला जर पिल्लं विकायचे असेल, कोंबड्या विकायच्या असेल, तर त्यांनी काय करायचं आहे, मला कॉन्टॅक्ट करायचा आहे, बरोबर। आणि दुसरी गोष्ट काय आहे की सर्वप्रथम काय करायचं, प्रत्येकाने आत्ताच्या आत्ता आपला जिल्हा या ठिकाणी कमेंट करून सांगा, जिल्हा आणि तालुका प्रत्येकाने कमेंट करून सांगा। सोबतच 2 कमेंट करायच्या आहे, एका कमेंटमध्येच दोन्ही कमेंट नाही करायच्या, एक कमेंट अशी करा, तुमचा तालुका आणि तुमचा जिल्हा टाका, आणि सोबतच या ठिकाणी तुमच्याकडं कोणत्या जातीचे किती पिल्ले आहेत किंवा किती कोंबड्या आहेत अशी दुसऱ्या कमेंटमध्ये टाका। म्हणजे काय होईल की या ठिकाणी तुम्ही जितक्या जास्त कमेंट टाकशाल तितका पटकन नंबर तुमचा घेतला जाईल। कारण की आम्ही काय करू, या ठिकाणी कंटिन्यू वरून खाली कमेंट वाचत जाणार आहे आणि तसे आम्ही नंबर लिहित जाणार आहे। त्यामुळे तुम्ही जितक्या या ठिकाणी कमेंट करशाल किंवा तुम्ही जितकी तुमची कमेंट वरती राहील त्यानुसार आम्ही या ठिकाणी काय करू, त्या नंबर ग्राह्य धरला जाईल। त्यामुळे व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। सोबतच व्हिडिओला खूप मेहनत लागते, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।